वळूयात मॅचच्या दिशेने स्वागत आहे सर्वांचं. तिसऱ्या दिवसामध्ये काल देखील रात्री 2:30-3 वाजेपर्यंत आपण मॅचेस पाहिल्या आणि आज तिसरा दिवस आहे. उद्या देखील अंतिम दिवस असणार आहे. उद्या समजेल की कोण चॅम्पियन होईल. ट्रॉफी पण अगदी उंच उंच आहेत. 55,000 रुपयाचं प्रथम पारितोषिक आहे. द्वितीय क्रमांक आपण पाहिलं तर 40,000 रुपये. प्लेअर ऑफ द सिरीजसाठी देखील आपण पाहिलं तर 5,500 आहे. बेस्ट बॅटरसाठी देखील 2,500 आहे. बेस्ट बॉलरसाठी 2,500 आहे. आणि प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच 555 आहे. क्वचित अशा टुर्नामेंट होतात तिकडे कॅश प्राइज मिळते. आणि जोगेश्वरीमध्ये तर मी पाहिलंय एक संकल्प चषक देखील खूप चांगली क्रीडा स्पर्धा पाहायला मिळाली. हिंदमाता यांची देखील एक चांगली क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. कोकण नगरमध्ये देखील एक चांगलं क्रिकेट पाहिलं गेलं. आता मात्र शंकरवाडी सध्या डेव्हलपमेंट चालू आहे. इमारतीचे देखील खूप चांगल्या मॅचेस पाहिल्या गेल्या. दोन्ही टीमचा एक एक टीम मेंबर आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. टीम कोकण नगर विनंती करेल की आपला एक खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. दुसरा दिवस आहे. 1-2-4चं क्रिकेट आहे. खेळपट्टी पण अगदी तिसरा दिवस खेळते बट एकदम कडक बनली आहे. जी आमच्या मित्रांनीच बनवली आहे. पंधरा मिनिटांमध्ये तुम्हाला कालावधी असणार आहे. तिसरा दिवस एकदा जोरदार टाळ्यामध्ये आपण तिसऱ्या दिवसाला सुरुवात करूयात. आज निष्ठा चषक. कोकण नगर आपला एक प्लेअर आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज. रामचंद्र उर्फ ओमी नावातच राम आहे. येणाऱ्या 22 जानेवारीला देखील अगदी अयोध्येला खूप मोठं उद्घाटन आहे. तिकडे देखील संपूर्ण जगाचे लक्ष आहेत. बॉलिंगसाठी रामचंद्र, स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर बॅटर अभिषेक आणि नॉन स्ट्राईक एंडला मधनेश आहेत. अभिषेक आणि मधनेश. काल देखील दिवेशनी खूप चांगली कामगिरी केली. काल सुरेश सरोजने आपण खेळताना पाहिलं गेलं. रोहन चिल्लेची देखील एक बाउंड्री सर्वांनी पसंत केली. काल स्थानिक गटात देखील धावूनी खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला गेला. अनेक खेळाडू म्हणजे काल संजय बॉईजने देखील थोडे लेट आले बट थेट आले आणि सेमीफायनलमध्ये आलेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा रामचंद्र या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. पहा थोडा सफल अजून होऊन झाले तर खेळले असते तर बॉलपर्यंत ट्रॅव्हल झाला असतं. अंडरआर्म क्रिकेट हेच आहे की तुम्हाला जागेवरून खेळायचं आहे. प्रत्येक बॉल कसा खेळायचा आणि बॉक्स क्रिकेट तर खूप क्रिटिकल आहे. आता भले कुठल्या इंटरनॅशनल प्लेअरला जरी सांगितलं अंडरआर्म क्रिकेट खेळ त्याला पण खेळता येणार नाही असा खेळ आहे. समोर फिल्डर ज्या प्रकारे सजवले त्यातून गॅप काढायचा आहे. खाऊ काम नाहीये. पुण्यात गोलंदाज मात्र गोलंदाज या बॉलवर देखील फ्लिक केला गेला. एक चांगला फटका प्रॉपर मोजून मापून मारलेला. काल दिवेशने असेल एक साईडला खूप चांगली बॅटिंग केली रात्री आणि एक चांगला फायटिंग टार्गेट त्यांनी पण चेस केला. 21-22 ह्या ग्राउंडवर इनफ आहे. जर तुमच्याकडे चांगला बॉलिंग अटॅक असेल तर 22-21 तरी खूप आहे. नववा काळची क्रीडा स्पर्धा या फॉर्मॅटमध्ये पाहिली गेली. अगदी केटी कट्टासारखी क्रीडा स्पर्धा या फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळते. आपला चषक अनेक 1-4चे जे क्रिकेट वेगळे आहे. ठाण्यामध्ये आनंद दिघे साहेबांची देखील क्रीडा स्पर्धा या फॉर्मॅटमध्ये दरवर्षी पाहिली आहे आणि ठाण्यामध्ये हे फॉर्मॅट खूप मोठ्या प्रमाणात खेळलं जातं. 1-4 प्रत्येक विभागात वेगळं क्रिकेट आहे. स्कोर पाहिला तर 3 बॉल 4 रन झालेत. पहिलीच ओव्हर आहे. दोघांनी देखील अगदी अभिषेक आणि मधनेश जग्गू यानंतर कट्टा बॉईज देखील संघ तयार आहे. अगदी प्रॉपर स्वतःच्या टीमच्या टी शर्ट घालून आलेत आणि असं बघायला पण एक खूप छान वाटतं की जेव्हा आपण एका टीमची आपली टी शर्ट घालतो. व्हाईट ट्रॅक व्हाईट टी शर्ट कंपल्सरी आहे. पण तुम्ही जर तुमच्या टीमची असेल किट खूप चांगलं आहे. पुन्हा त्या गोलंदाज होतो. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत अभिषेक. हा बॉल देखील चांगला बॉल पाहिला गेला. अगदी अँगल बनवला. गुड बॉल. प्रॉपर लाईनला तो ती ऑफ स्टिकला पकडला बॉल आणि एक चांगल्या टप्प्यावर बॉल पाहिला गेला. बॅटरला जागेवरच उभं ठेवलंय. डिसिजन पेंडिंग असेल आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत कळवू.
नक्कीच पंच आपल्यापर्यंत निर्णय कळवतील. आणि इट इज वाईट बॉल. वाईट बॉल आहे. नॉन स्ट्राईक एंडनी थोडा कॉन्फिडन्स दाखवला की वाईट आहे भाऊ, घे तू रिव्ह्यू. आणि रिव्ह्यू घेतला. आणि एक छोट्या छोट्या गोष्टींवर आपल्याला लक्ष ठेवावं लागतं. आज बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा गोलंदाजी मात्र गोलंदाज त्या बॉल देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. वाईट आल्यानंतर कॉन्फिडन्स वाढलाय. रन मात्र तिकडे सिंगल मिळेल. धावफलक जाऊन पोहोचेल 6 या धावसंख्येवर. 55,000 रुपये प्रथम पारितोषिक. द्वितीय क्रमांक आपण पाहिलं तर 40,000 रुपये. खूप चांगल्या ट्रॉफीज आहेत. बेस्ट बॅटर बेस्ट बॉलरसाठी देखील अगदी 2,500 रुपये आहेत. प्लेअर ऑफ द सिरीजसाठी देखील 5,500 आहेत. या बॉलवर देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. गुड बॉल. आणि स्कोर पाहिलं तर आतापर्यंत 6 रन झालेत. शेवटचा बॉल आहे. या बॉलवर मात्र चेक केलाय. हलका कुठेतरी शेवटचा बॉल. त्याला माहिती आहे पॉवर प्ले एका दुसरा चान्स घेतला तर बाउंड्री पण जाईल. त्यामुळे बॅट्समनवर कुठेतरी जाणून घेतलं. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पहिली ओव्हर संपली. स्कोर पाहिला तर विदाऊट लॉस 7 रन झालेत. सुरुवात चांगली झाली आहे. आणि पहिल्याच मॅच मध्ये आजच्या दिवसातील आपण पाहिलं 7 रन केलेत. बॅटर अभिषेकने चांगली साथ दिली. त्याला जग्गू देखील नॉन स्ट्राईक एंडला. मधनेश त्यानंतर देखील आज आपण 6 मॅचेस पाहणार आहोत. आमचे रविकांत मोरे यांचे देखील स्वागत आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर मंथन. 7 रन झालेत. पहिल्याच ओव्हरमध्ये 7 रन आलेत. त्यामुळे कुठेतरी बॅट्समन अगदी कॉन्फिडन्स वाढला असेल. जग्गूला देखील मात्र चान्स घ्यावा लागेल. या ग्राउंडवरती रन चालू ठेवणं गरजेचं आहे. काल एका टीमने 37चं टार्गेट उभं ठेवलं होतं. त्यामुळे जेवढे रन कराल तेवढे कमी आहेत. उद्या देखील अंतिम दिवस असणार आहे. SKM आणि गॅलेक्सी संघ देखील स्थानिक संघातून अगदी त्यांची देखील फायनल आहे उद्या. त्यांच्यासाठी देखील खूप चांगले ट्रॉफीज आपण पाहू शकतो. या बॉलवर देखील एक वेगळ्या ऍक्शनने बॅटरला मैदान सोडावं लागेल. क्या बात आहे. मंथनने अगदी बॉल एक ऍक्शन वेगळी केल्याने वेगळ्या ऍक्शनने बॉल टाकला. खूप चांगला वेग पाहिला गेला. बॅटरला अगदी जागेवरच स्ट्रोक खेळण्यामध्ये भाग पाडलं. फटका फसला आणि मैदान सोडावं लागलं जग्गू यांना. न्यू बॅटर आमचे ओमकार येत आहेत. ओमकार पारसेकर येत आहेत. अगदी या क्रीडा स्पर्धेसाठी नक्कीच त्यांचं देखील मोलाचा वाटा आहे की सर्व आयोजन पाहतात आणि आज स्वतः देखील खेळतात. नाईट शिफ्ट होती पण मला खेळायची आहे आज टुर्नामेंट आमची. या बॉलवर देखील एक चांगला फटका पाहायला मिळतो. क्या बात आहे. क्लास. पहिल्याच बॉलवर कव्हरला एक चांगला ड्राईव्ह पाहिला गेला. पण जेव्हा एक चांगला बॅटमधून फटका येतो ना तर बॅट्समनचा पण कॉन्फिडन्स वाढतो. भले एज लागून रन आला तर त्याला कुठे एवढं मनामध्ये येत नाही. पण हा बॉल अगदी प्रॉपर त्यांनी बॅटवर घेतला आणि कव्हर्सला बॅटचा फ्लो पाहण्याची एक वेगळी मजा असते जेव्हा तुम्ही कव्हर्सला बॅट काढता. कव्हर्सला बॅट काढण्याची एक रोहित शर्माची वेगळी पद्धत आहे. विराट कोहलीची एक वेगळी पद्धत आहे. वीरेंद्र सेहवागची एक वेगळ्या स्टाईलने कव्हर्सला बॅट काढण्याची पद्धत पाहिली गेली आहे. त्यामुळे जे कव्हर्सला बॅटिंग करतात त्यांची एक वेगळाच क्लास राहिला आहे. चांगला स्ट्रोक खेळले गेले बॅटर ओमकारने. 8 रन झालेत. शंकरवाडीमध्ये देखील एक भव्य दिव्य असं आयोजन. निष्ठा चषक आज
श्रीरंग बाबा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली याच परिसरातील आपण पाहिलं तर उपशाखा प्रमुख म्हणून देखील कार्यरत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. आज गेले कित्येक वर्ष शिवसेनेचं आणि मुंबईचं एक वेगळं नातं राहिलं गेलं आहे. घराघरात आज बाळासाहेबांची प्रतिमा आपण पाहिली आहे, ज्यांनी आपल्याला सर्वांना मुंबई आपली आहे इथे आवाजही आपला आहे. त्यामुळे आज त्यांनी सर्वांना त्यांच्या समोर आज आपल्या समोर आहेत ते आणि सर्वांच्या डोळ्यासमोर ते असणार आहेत. एक निष्ठावंत शिवसैनिक आणि त्यांच्या सर्व शिवसैनिक बांधव मुंबईपर्यंत पसरले आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आज त्यांचे बांधव पाहिले गेले आहेत. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मंथन. या बॉलवर देखील एक चांगला बॉल पाहिला गेला आहे. मागे चुकी झाली आहे, चुकीला माफी नाही आहे. एक रन मिळेल. या ग्राउंडवरती ही रन खूप महत्वाची आहे. एक एक रन तुम्हाला थांबवणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही बॉक्स क्रिकेट खेळता 1 to 4चं क्रिकेट खेळता तिकडे या रन खूप मॅटर करतात. स्कोर पाहिलं तर 10 रन झालेत. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा मंथन. स्ट्राईक एंडला बॅटर आपले ओमकार. हलक्या हाताने स्टेपआउट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. थोडा फुटवर्क दाखवला. कव्हरला खेळायचा होता, फटका फसला. अगदी हलकी बॅट पकडतात. एक बॅट पकडण्याची वेगळी पद्धत त्यांची. त्यामुळे कव्हरला खेळण्याचा प्रयत्न करतो, फटका कुठेतरी फसला आणि डॉट बॉल येतोय. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मंथन. या बॉलवर देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. ओमकार थोडंसं प्रेशरवरती आहे. रन या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 3 रन खर्च केले गेले. गुड बॉलिंग मंथन. चांगला स्पेल पाहिला मिळाला मंथनच्या माध्यमातून आणि 10 रन झालेत अवघ्या. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. आपल्या ट्रॉफीज पण आपल्या व्यासपीठावरती येत आहेत. खूप चांगल्या ट्रॉफीज आहेत. एक ट्रॉफी जोगेश्वरीमध्ये राहील, एक ट्रॉफी बाहेर जाईल जोगेश्वरीच्या. पण कुठली जाईल कुठली राहील, मोठी ट्रॉफी राहणार का मोठी ट्रॉफी जाणार. फायनल मॅच देखील चांगली रंगेल, कारण की ह्या फॉर्मॅटमध्ये जोगेश्वरीमध्ये हरवणं थोडं कठीण आहे, कारण की जोगेश्वरीकर देखील हे फॉर्मॅट खूप चांगलं खेळतात. आणि मी जेव्हा जेव्हा फायनल मॅच कॉमेंट्री केली तेव्हा नक्कीच फाईट दिली आहे. मला हिंद माता चषकाची फायनल अजूनही आठवते. अगदी शेवटच्या बॉलपर्यंत रंगली होती आणि त्यामुळे जोगेश्वरीकर देखील ह्या फॉर्मॅटमध्ये मॅच सोडणार नाही आहेत. बॉलिंगसाठी ब्रिजेश सिंग येत आहेत. नुकतीच येणाऱ्या 11 फेब्रुवारी देखील जोगेश्वरी प्रीमियर लीग देखील त्यांच्या अंडरआर्म क्रिकेटची. या बॉलवर देखील अगदी प्रेमाने फटका फक्त तिथे ढकलला. फुटवर्क होते, अगदी प्रॉपर स्टेप आउट झाली. तिकडे बॅटर अभिषेक सेन्सिबल बॅटिंग करतात. म्हणजे 1 to 4 ला जर बॅटिंग पाहायची असेल तर अभिषेकने बॅटिंग जी केली आहे खूप महत्वाची आहे. सिंगल कसा करायचा, गॅपमध्ये कसं खेळायचा, कुठल्या बॉलवर कशी दिशा द्यायची. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा ब्रिजेश स्ट्राईक एंडला ओमकार आहेत. रन चालू ठेवणं गरजेचं आहे. हा बॉल देखील अगदी हलका हाताने ढकलला गेला. सिंगल रन मिळेल. 12 रन झालेत. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा ब्रिजेश. चांगली बॉलर आहेत, दोन्ही दिशेला बॉल कट करतात. हा बॉल देखील फ्लिक केला गेला. क्या बात आहे, क्लास. प्रॉपर टायमिंग होता. काय फटका खेळले गेले अभिषेक. परफेक्ट टायमिंग, परफेक्ट फुटवर्क पाहिले गेलं. फक्त तिथे ग्लान्स वापरला, मनगडाचा वापर केला आणि रन मिळतील तिकडे 2. क्या बात आहे. शॉट ऑफ द मॅच. परफेक्ट स्ट्रोक खेळले गेले. 14 रन झालेत. या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न. मोठा स्ट्रोक आल्यानंतर सिंगल करणं म्हणजे क्रिकेट आहे. जेव्हा तुम्ही एक चांगला रन करताय त्यानंतर देखील एक सिंगल येणं गरजेचं आहे. स्कोर कार्ड पाहिलं तर सिंगलनी पुढे जाईल 15. 4 बॉल आणि 15 रन. यानंतर दोन्ही टीम्स आपण इनिंग मध्ये टॉस केला जाईल. स्थानिक गटातील मॅच असणार आहे.
कट्टा बॉईज आणि नवतरुण क्रीडा मंडळ आपण तयार राहायचं या बॉलवर देखील आणि नॉन स्ट्राईक एंडला बॅटरला मैदान सोडावं लागेल. अभिषेक बॅटिंग तर चांगली करतो पण घरातून इथे लक कुठेतरी कमी घेऊन आलाय. तुमचं लक पण मॅटर करतं कारण की अभिषेक नॉन स्ट्राईक एंडला डेंजर झोनला होता आणि मैदान सोडावं लागेल रनआउटच्या रूपामध्ये. इनिंग ब्रेक्स मध्ये कट्टा बॉईज आणि नवतरुण क्रीडा मंडळ आपण टॉस साठी तयार राहायचंय. पंधरा धावा झाले दफलकावर आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे. मात्र या तिसऱ्या ओव्हरचा बॉलिंग ब्रिजेस करतायत कट्टा बॉईज आणि नवतरुण क्रीडा मंडळ. इनिंग ब्रेक्स मध्ये आपण टॉस साठी तयार राहायचं आहे. हा बॉल देखील फ्लिक केला गेला. एक सिंगल रन मिळतीये. 3 ओव्हर संपल्यात. 16 धावा झाल्यात. नाईशा अगस्ट 11 हा संघ बॅटिंग करत असताना त्यांच्या विरुद्ध कोकण नगर क्रिकेट क्लब अशी मॅच चालू आहे. बॉलिंग साठी मंथनच्या हातामध्ये बॉल दिला ज्याने एक चांगली ओव्हर टाकली आहे. स्ट्राईक एंडला बॅटर हेमंत आहेत. या बॉलवर टॅप केला गेला. एक चांगला फटका क्षेत्ररक्षक येतात. तिकडे सिंगल रन मिळेल आणि अगदी हातातून बॉल निसटला तिकडे. 17 धावा झाल्या त्या फलकार असून 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बॉलिंग साठी पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मंथन स्ट्राईक एंडला ओमकार आहेत. 5ला 5 येणं गरजेचं आहे. या बॉलवर एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न करत होते पण भन्नाट वेग लेग बाय मध्ये रन मिळेल. हरकत नाहीये. रन येत आहेत. रन चालू ठेवणं गरजेचं आहे. भले त्या कशा येऊ द्यात त्यामुळे मॅच चालू ठेवणं गरजेचं आहे. अंडरआर्म क्रिकेट कुठलंही क्रिकेट तुम्ही खेळा रन येणं गरजेचं आहे. धावा करायला लागतील. तुम्हाला एक टार्गेट उभं करावं लागेल. या बॉल देखील स्टेप आउट झालेत आणि तिकडे आपण पाहिलं तर रन सिंगल रन मिळेल. चांगलं शॉर्ट सिलेक्शन होतं. प्रॉपर फुटवर्क होतं पण तिकडे एकच रन मिळेल. 19 रन झालेत. 19. एलईडी स्क्रीनवर देखील आपण मॅच बघू शकतो. अगदी भव्य दिव्याचं आयोजन आहे. याच परिसरातील आपण पाहिलं तर सर्व तुफान फायटर आणि त्यांची संपूर्ण टीम तुफान फायटर्स स्पोर्ट्स क्लब कबड्डी या परिसरात खूप चांगलं खेळलं जायचं. या बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला. नॉन स्ट्राईक एंडला बॅटरला मैदान सोडावं लागेल आणि ओमकारची खेळी मात्र इथे संपुष्टात होते रनआउटच्या रूपामध्ये.
रन पाहिले तर 19 रन झालेत. एक 20च्या वरती तरी रन गेले पाहिजेत, कारण की एक 20-22चं टार्गेट देखील या ग्राउंडवर फाईट आहे. यानंतर देखील खूप चांगले संघ आहेत. व्यावसायिक गटात देखील अगदी खूप चांगले खेळाडू आहेत. या बॉलवर दांडी उडवली, भन्नाट वेग पाहिला गेला मंथनचा आणि मंथन अगदी ज्या वेगाने बॉलिंग करतोय. गुड बॉलिंग. भन्नाट वेगवेगळी ऍक्शन आहे. अगदी आपल्या मनगडाचा वापर करतोय. बॉलिंग साठी जयवंत इथे जयू, स्ट्राईक एंडला बॅटर जयवंत आहेत. बॉलिंग साठी मंथनचा एक चांगला स्पेअर इकॉनॉमी बॉलिंग केली. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर 3 रन खर्च केल्या होत्या. यानंतर देखील आतापर्यंत 3 रन खर्च केल्यात. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. 20 जरी आला तर 21चं टार्गेट येईल. 21 देखील काल अगदी रात्री आपण शेवटची मॅच जी खुल्या गटातील पाहिली तिकडे देखील 21 रन करताना देखील फाईट झाली. दिवेशने एक चांगली बॅटिंग केली. हा बॉल देखील स्टेप आउट झाले, हरकत नाहीये. रन इथे तिकडे आणि चुकी होईल का? अशा चुक्या करून चालणार नाही. या सिच्युएशनला 1 रन हरकत नाहीये. 1 रन मिळेल. 20-21चं टार्गेट मॅच जिंकण्याकरिता टीम कोकणनगर क्रिकेट क्लब. चला यानंतर कट्टा बॉईज आणि टॉस साठी यायचंय दोन्ही टीम्स, नवतरुण आणि कट्टा बॉईज. विविध टॉस साठी यायचंय नवतरुण क्रीडा मंडळ आणि कट्टा बॉईज. या क्रीडा स्पर्धेचे प्रमुख आयोजक, या परिसरातील उपशाखा प्रमुख आणि अध्यक्ष जोगेश्वरी विधानसभेचे आपण पाहिलं तर श्रीरंग बाबा सावंत यांच्या हस्ते मात्र टॉस केला जाईल. एका साईडला नवतरुण क्रीडा मंडळ आणि एका साईडला कट्टा बॉईज. सर्व आमचे निष्ठावंत शिवसैनिक, सर्व मान्यवर, आज आपलं देखील आभार आहे. 4 दिवस आज तुमची देखील मेहनत आहे. सर्वजण घरची कामं आटपून आपला ऑफिसवर, त्यानंतर आज निष्ठा चषकामध्ये यायचं आहे. संपूर्ण तुफान फायटर स्पोर्ट्स क्लब, एक जुना जागता संघ. या परिसरातील कबड्डी परिसरात खूप चांगलं खेळलं गेलं. जय हिंद, जय महाराष्ट्र.
स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर शुभम आहेत, ते देखील कोकणनगर गोविंद पथकामध्ये देखील 3 एक्के अगदी टेबल एका घेतात. दहीहंडी देखील चांगले खेळाडू आहेत. पॉलीसाठी आमचे जयवंत आहेत, खूप वर्ष जयवंत देखील पाहिलंय, मॅच सोडणार नाहीयेत. पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला, फटका फसला गेला अँड इट इज आउट. क्या बात आहे, कडक अगदी लगोरचा हिट मारला तिकडे अभिषेकने, परफेक्ट लगोरी. जेव्हा तुम्ही लगोरी खेळता तेव्हा तुम्हाला असा हिट मारणं गरजेचं आहे आणि अगदी हलक्या हाताने आमचे डीजे मास्टर देखील एन्जॉय करतायत. न्यू बॅटरमध्ये हरीफ येत आहेत. पहिल्याच बॉलवर विकेट गेले, त्यामुळे ती टीम दडपणमध्ये असेल. आता मात्र कमबॅक करावा लागेल. 21चं टार्गेट आहे. विकेट गेल्यानंतर कुठेतरी दडपण येतं आणि त्यामुळे पहिल्याच बॉलवरती विकेट गेले. स्ट्राईक एंडला एक चांगला हिट लगावला अभिषेकने. या बॉलवर देखील अगदी डॉट बॉल येतोय. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा गोलंदाजी मात्र गोलंदाज जयवंत. पहिले 2 बॉल डॉट आलेत, त्यामुळे मॅच अजूनही एकनाथ परब यांच्याकडून जो चौकार लागेल त्याला 500 रुपये. 100 बाद की एक बाद, जो चौकार लगावेल त्याला 500 रुपयाचं वार्षिक असणार आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा जयवंत आहेत. सिंगल रन आली आहे. या बॉलवर देखील चान्स आहे. बॅटरला मैदान सोडावं लागेल. बॅटिंगसाठी न्यू बॅटर आपण स्ट्राईक एंडला रामचंद्र, ओमी. जयवंतने पहिल्याच ओव्हरमध्ये मॅच जी सुरुवात केली आहे आणि जो बॉलर हॅट्रिक घेईल राजेश सुर्वे यांच्याकडून मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. हॅट्रिक घेणं या ग्राउंडवरती मोठा टास्क आहे. या बॉल देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अगदी बॉल बोरवलीला मारायचा होता, बॉल कांदिवलीला ट्रॅव्हल झाला आणि कुठेतरी फटका फसला तिकडे, बट रन मिळणार नाहीये. गुड बॉलिंग जयवंतची. अगदी बॉल रीड करणं कुठेतरी कठीण गेले बॅटरला. अवघे आतापर्यंत रन 1च रन खर्च केले गेले. गुड बॉलिंग, क्लास. बट शेवटचा बॉल नीट टाकावा लागेल. पॉवर प्लेची ओव्हर आहे. चान्स घेतला तर एखाद दुसरी बाउंड्री पण येऊ शकते. स्ट्राईक एंडला रामचंद्र आहेत. पहिल्या ओव्हरनी सुरुवात चांगली केली जयवंतने दुसऱ्या डावामध्ये, कारण की 21चं टार्गेट होतं आणि कुठेतरी मॅच पहिल्याच ओव्हरमध्ये चांगली केली आहे. शेवटचा बॉल खूप महत्वाचा आहे. या बॉलवर चिकी रन हरकत नाहीये, बट काय बॉलिंग केली गेली. अवघ्या 2 रन खर्च करता चांगला स्पेल पाहायला मिळाला. गुड बॉलिंग जयवंत. ओल्ड इज गोल्ड. खूप वर्ष जयवंतला पाहिलं या परिसरात, खूप चांगलं क्रिकेट खेळलेत. गुड बॉलिंग.
चला मॅच चालू करायची त्वरित. 2 रन झाले, अजून 19 रन करायचे. समीकरण होतं कुठे आणि आलं कुठे बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर अमित घोणे खूप या परिसरातील अगदी खेळाडू आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये अगदी खूप महिन्यापासून त्यांनी देखील मेहनत घेतली आहे. अमित घोणे बॉलिंगसाठी येत आहेत. महत्वाची ओव्हर असणार आहे. अमितवर देखील तेवढं दडपण असणार आहे. पहिलाच बॉल आपण पाहिला तर व्हाईट बॉल उजव्या यष्टी बाहेर. कमबॅक करावा लागेल. स्टंप थोडी या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक तिकडे मात्र सिंगल रन मिळतीये. धावफलक मात्र सिंगलने पुढे जाईल. 4 रन झालेत. तिसरा दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. काल 2 संघ क्वालिफाय झाले सेमीफायनल साठी. उद्या 2 सेमीफायनल, एक फायनल आणि या स्थानिक गटात देखील एक फायनल असणार आहे. म्हणजे उद्या एकूण 4 मॅच आहेत. गॅलेक्सी आणि संघ साई क्रीडा मंडळ हे 2 संघ मात्र स्थानिक गटातून देखील इंटर शंकरवाडी त्यातून देखील अगदी फायनल मध्ये गेलेत. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा अमित, स्ट्राईक एंडला रामचंद्र. या बॉलवर देखील अगदी फटका फसला गेलाय. लेग बाय मध्ये रनवेल सिंगल. हा बॉल देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अगदी हलक्या हाताने तिकडे सिंगल रन मिळतीये. गुड स्ट्रोक. सिंगलने मात्र रामचंद्र त्या सोबतीला बॅटर शुभम आहेत. मॅच बनवू शकते. त्यांना माहिती आहे की जर सिंगल आपण चालू ठेवले तर चान्स शेवटच्या ओव्हरमध्ये देखील घेऊ शकतो. पण तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. 21चं टार्गेट आहे तर तिथपर्यंत पोहोचावं लागेल. हळूहळू स्कोर कार्ड, हळूहळू मात्र पार्टनरशिप करणं गरजेचं आहे. सर्व आमचे या परिसरातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, अगदी ज्यांना क्रिकेट बघायला आवडत असे खूप जण आले, त्यांचं पण स्वागत आहे निष्ठा चषकामध्ये. या बॉलवर देखील दांडी उडवली गेली. ऑफ स्टिक अगदी वाकवलं तिकडे. गुड बॉल. बॉलिंग चांगली वर पाहायला मिळेल. अमितच्या माध्यमातून कुठेतरी ग्राफ थांबवला गेला. न्यू बॅटर विशाल. विकेट गेल्यानंतर खूप दडपण आहे आणि खूप विकेट गेले, त्यामुळे मॅच कोकणनगर संघ कुठेतरी बॅकफुटला गेली आहे. या बॉल देखील स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल रन मिळेल. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा अमित. त्या बॉलवर अगदी वेगळ्या अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न करतो. अगदी मॅक्सवेलची आठवण आली. कुठेतरी फटका वेगळ्या अंदाजामध्ये खेळत होते.
या बॉलवर एक रन मिळेल. अगदी गुड बॉलिंग चांगली वर पाहायला मिळेल अमितच्या माध्यमातून. बारा बॉल मध्ये 13 रन करायच्या टीम कोकणनगर या संघाला. कोकणनगर क्रिकेट क्लब त्यांच्या विरुद्ध नक्कीच नाईशा अगेन्स्ट 11 अशी मॅच चालू आहे. बारा बॉल मध्ये 13 रन करायचे. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर माजिद एक चांगले खेळाडू आहेत. खूप चांगलं क्रिकेट खेळले या परिसरातील. अगदी माजिदकडे बघितलं की हशीम अमलाची आठवण येते. हशीम अमलाचं देखील अशी कुठेतरी बियर्ड अगदी पाहिली आहे. चांगले खेळाडू साऊथ आफ्रिकेचे. या बॉलवर देखील आपण फक्त स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. स्ट्राईक एंडला फेकी केली आहे आणि रन मिळेल तिकडे 2. मॅच चालू झाली आहे. सूरजने थोडीफार घाई केली आणि नॉन स्ट्राईककडून शुभम देखील क्विक आले. शुभम असे सीडी चढले की फटाफट आले वरती. 9 लावायचेच आहेत. अगदी परफेक्ट वरती चढले आणि वरती धावत आले. जसे प्रो गोविंदाला फास्ट धावावं लागतं तसं शुभम देखील फास्ट आले आणि रन कंप्लीट केला. आज आमचे सर्व मान्यवर देखील या व्यासपीठावर येतात. त्याचं देखील स्वागत आहे आज या क्रीडा स्पर्धेला. सर्व निष्ठावंत शिवसैनिक अमय लटके साहेब आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. अमयजी आज एक युवा नेतृत्व आहे आणि आज युवा पिढीसाठी देखील खूप चांगलं कार्य करतात अमय लटके. आज या क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले त्याबद्दल अमयजी आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. आणि आलेले सर्व आमचे मित्र परिवार सर्व निष्ठावंत शिवसैनिक आज आलेत. या बॉल देखील हलक्यात ढकलला गेला. एक चांगला बॉल अडवला आणि मैदान सोडावं लागेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो हॅलो हॅलो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि तुफान फायटर्स स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा. या क्रिकेट स्पर्धेला अमय रमेश लटके यांनी इथे उपस्थिती दाखवली आहे. त्याबद्दल आम्ही आयोजक या कार्यक्रमाचे आयोजक श्रीरंग बाबा सावंत यांच्यातर्फे आम्ही त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे हरीश भाई हे देखील आलेले आहेत. त्यांचे देखील हार्दिक स्वागत. सर्व आलेल्या मान्यवरांचं स्वागत आहे. चांगली मॅच आहे जोगेश्वरीमध्ये. अगदी पाहिलं तर एक भव्य दिव्याचं आयोजन. मुंबईतील अगदी विविध भागातून खेळाडू इकडे खेळताना पाहिले गेले. अगदी स्थानिक मॅचेस देखील पाहिल्या गेल्या. 4 दिवसीय क्रिकेटची दिवाळी आहे आणि आज सर्व आमचे मान्यवर देखील या मॅच साठी आलेत. या बॉलवर देखील सिंगल रन पंचांनी दंडित केले गेले. नो बॉल. पंचांचा निर्णय मात्र दोन्ही टीम्सला बंधनकारक असणार आहे. एक रन असेल. धावफलक सिंगलनी पुढे जाईल. 11 धावा झाले. धावफलकावर अजून 10 रन करायचे आहेत. बॉलिंगसाठी माजिद पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. बॉल टू बॉलची मॅच आहे. एका दुसरा डॉट बॉल देखील मॅच मध्ये कमबॅक करेल. नाईशा अगेन्स्ट 11 त्या टीमला त्यांच्या विरुद्ध कोकणनगर क्रिकेट क्लब अशी मॅच चालू आहे आणि दोन्ही टीम पहिल्या मॅच मध्ये फाईट करतात की आम्हाला देखील जिंकायचं आहे. निष्ठा चषकामध्ये या बॉलवर देखील एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होते. फटका ट्रॅव्हल झालाय.
अगदी सिंगलने प्रथम पारितोषिक 55,000 रुपये, द्वितीय क्रमांक 40,000 रुपये, प्लेअर ऑफ द सिरीज साठी देखील 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर साठी देखील 2,500 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच देखील 555 रुपये कॅश प्राइज आहे. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा माजिद, स्ट्राइक एंडला बॅटर आपण पाहिलं तर स्ट्राइक एंडला आदित्य, नऊ बॉल मध्ये 9 रन करायचे. त्याला थोडं फास्ट खेळायचं, प्रत्येक बॉलवरती वेळ घ्यायचा नाहीये कारण की अजून आपल्याला 5 मॅचेस खेळवायचे आहेत. या बॉलवर चिकी रन करण्याचा प्रयत्न केला गेला, चांगला कॉल तिकडे कंप्लीट केला. गुड रन, अगदी बॅट फक्त तिकडे ठेवली आणि एक परफेक्ट क्विक रन कंप्लीट केले गेला बॅटर आदित्य आणि विशालने. या बॉलवर देखील सिंगल रन मिळते. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न केला गेला, एक हलकी बॅट फक्त तिकडे फिरवली. धावफलक मात्र सिंगलनी पुढे 14 रन. सात बॉल मध्ये आपण पाहिलं तर 7 रन करायचे. हा बॉल खूप महत्वाचा आहे. या बॉलवर सिंगल आली तर 6 बॉल 6 देखील बघायला मजा येईल. आणि काल अगदी 2-3 मॅच आपण 6 बॉल 6च्या पाहिल्या, अगदी डिपेंड पण झाल्या, काही चेस पण झाल्या. बट या ग्राउंडवरती नेहमीच आपण या बॉक्स मध्ये खेळणं अगदी मॅचेस रंगताना पाहायला मिळतील. 7 बॉल 7 पाहिजे. बॉलिंगसाठी माझी स्ट्राइक एंडला बॅटर आपण पाहिलं तर या बॉलवर वेगळ्या अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न करते. थोडं चेक केलं बॅटरला, बॉलरने थोडं जाणून घेतलं की हा बॉल जर डॉट आला तर नक्की 6 बॉल 7 देखील बजाय बघायला खूप महत्वाचा बॉल असणार आहे गोलंदाज माजिद यांचा. इकडे देखील चिकी रन करण्याचा प्रयत्न केला गेला, दांडी उडवली गेली आहे. अगदी सव्वीमधून बॉल काढला. गुड बॉल. इकडे आवाजही आपलाच हवा. हा बाळासाहेबांचा महाराष्ट्र आहे. चला मॅच चालू करायची आहे आणि कट्टा बॉईज आपला निर्णय कळवायचा आहे. सहा बॉल मध्ये 7 रन करायचे बॉलिंगसाठी अमित स्ट्राइक एंडला बॅटर आपण पाहिलं तर
आदित्य आहेत, नॉन स्ट्रायकिंगला सिद्धेश येत आहेत. 6 बॉल 7 आहेत. बॉलिंगसाठी अमित खूप मोठं दडपण असणार आहे, कारण की जर ही मॅच जिंकायची तर अमितला मात्र चांगली बॉलिंग करणं गरजेचं आहे. 6 बॉल 7. पहिल्याच बॉलवर स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला, एक सिंगल रन मिळेल. कंपल्सरी चेसिंग या क्रीडा स्पर्धेचा नियम आहे. ज्या काही 7 रन तुम्हाला करायचे त्या कंपल्सरी करायच्यात. आता बॅट्समनची पेशन्स लेवल खूप महत्वाची आहे, की पहिले 3-4 रन जरी बॅटिंगने आले तरी नंतर 2 बॉल 2 ला 2 बॉल 3 ला देखील मॅच थोडीफार रंगेल. क्रिकेट रंगतानाच देखील बघायला एक वेगळी मजा येते. चांगली मॅच आहे. या बॉलवर देखील डॉट बॉल येतोय. समीकरण बदललंय. कहाणी में ट्विस्ट. तर टीम नाईशा अगेन्स्ट 11 संघ मॅच मध्ये एक चांगली पकड केली आहे. 4 बॉल मध्ये 6 रन करायचे आहेत. समोर 2D पण आहे, पण ती पडद्यालाच तुम्हाला मारायची आहे. पडदा बॉक्स या परिसरात खूप वेस्टर्न लाईनला खूप चांगले खेळतात. अंधेरी अगदी जोगेश्वरी या परिसरात देखील पडदा बॉक्स खूप चांगले खेळणारे खेळाडू आहेत. आणि मीरा भाईंदर रोड साईडला देखील हे क्रिकेट खूप चांगलं खेळलं जातं. पडदा बॉक्सचं वेस्टर्न लाईनला खूप चांगलं पहिलं गेलं आहे. पडदा बॉक्स 4 बॉल मध्ये 6 रन करायचे आहेत. एका दुसरा डॉट बॉल अजून आला तर मॅच मध्ये एक चांगली पकड निर्माण करतील. पण बॅट्समनला आता कुठेतरी फुटवर्क दाखवणं गरजेचं आहे. सगळ्यावरून खेळून चालणार नाही. आता या बॉलवर चान्स घेतला आणि मैदान सोडावं लागेल. अमितला मात्र यश मिळतं. एक चांगलं सेलिब्रेशन. त्यानंतर मैदान बॅटरला सोडावं लागतंय. Non, faut lever les mains en l'air. Et dans la Willy William, t'inquiète, laisse-nous faire. Allez là, on veut voir tout le monde les mains en l'air. Si c'est pas eux, on veut voir tout le monde lever. Let's go! Helicopter, 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 helicopter. 1, 2, 3. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मी स्ट्राईक ब्रिजेस 3 बॉल मध्ये 6 रन करायचे आहेत. या बॉलवर देखील सिंगल रन मिळते. अजूनही 2 बॉल 5 आहे. पाहूयात कशा प्रकारे डाव रंगेल. 2 बॉल 5 ला मात्र बाउंड्रीची गरज आहे. दोन बॉल मध्ये 5 रनची गरज आहे. चौकार आला तर 1 बॉल 1 देखील बघायला मजा येईल. कहाणी में ट्विस्ट. मॅच अजूनही संपलेली नाहीये. 2 बॉल मध्ये 4 रन करायचे आहेत. अगदी क्रिकेट शेवटच्या क्षणापर्यंत कोण जिंकेल याचा नेम नाहीये. कुठलंही असू दे, मध्ये बॉक्स क्रिकेट असू दे, इंटरनॅशनल असू दे, टेनिस बॉल असू दे, लेदर बॉल असू दे, 1-1 रन 1-1 बॉल साठी अशा अनेक मॅचेस पाहिल्यात. हा बॉल भन्नाट वेगाने किपिंग काय केले. क्लास कीपर साठी टाळ्या वाजवे. सूरज साठी अफलातून.
करायची आहे आणि कट्टाबाई संघ आपला निर्णय काढवायचा आहे. नंतर आपण त्वरित मैदानात धाबा घ्यायचा आहे. एक बॉल मध्ये 4 रनची गरज आहे. बघूयात बॅटर इतिहास घडवणार का. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत मंथन, ज्यांनी चांगली बॉलिंग केली आहे. एक बॉल 4, बाउंड्री लगवायची आहे. अमित वरचे देखील दडपण असणार आहे. मंथनचं देखील जरी हार्टबीट आता चेक केले तर दोघांचे हार्टबीट जास्त असणार आहेत, कारण की मॅचच तेवढी क्रिटिकल आहे. अमित पण अगदी अंडर प्रेशर असणार आहे. एक बॉल मध्ये 4 रनची गरज आहे. कडक आणि बॅटची एज घेतली गेली. मॅच जिंकले गेले टीम नाईक शाखेस 11 संघ. अभिनंदन. हॅलो दोन्ही